पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक झाला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। मागील 6 दिवसांपासून पोलीस भरती विरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, तरी पण प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे आज 22 जूनला रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनास्थळी आमदार रवींद्र धंगेकर हे देखील उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय। उपोषणला बसले होते, आंदोलनाला बसले होते, कुठल्याही परिस्थितीत शासन यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे। आज ही तरुण महाराष्ट्रातून विविध खेड्यातून आलेली आहेत। त्यांची एक माफक मागणी आहे की त्यांना जे महाराष्ट्र शासनाकडून जे सर्टिफिकेट मिळेल आणि त्या सर्टिफिकेटमुळे दीर्घायी होऊन त्यांचं आता एज बार होत आहे आणि एज बार होत असताना शासन यांच्याकडे लक्ष देत नाही। आता ही एवढी मोठी बेरोजगारी परत पुढे आपल्या देशात वाढणार आहे आणि ही सर्वसामान्य कुटुंबातली शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि यांच्या मागणीनुसार शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री, गृहमंत्री पंडित साहेबांनी लक्ष देऊन यांना ती मर्यादा वयाची वाढवून द्यावी अशी त्यांचं मागणी आणि त्या मागणीला आम्ही पाठिंबा द्यायला आलो। मी परवा दिवशी बोललो होतो की आम्ही रस्त्यावरून आंदोलन करून शेवटी ह्या तरुणांना कोणीतरी न्याय दिला पाहिजे। सरकारमध्ये असलेला गोंधळ, सरकारमध्ये असलेली पेपर फुटी, सरकारमध्ये असलेली दीर्घाई, सरकारचं सर्वसामान्य तरुणांकडे लक्ष नाही। त्यामुळे आजची परिस्थिती या तरुणाला रस्त्यावर यायची आली। त्या शासनाला जाग येण्यासाठी आंदोलन चालू आहे। हे ज्यावेळेला विद्यार्थी भेटतात, तरुण भेटतात, शासन नुसतं आश्वासन देतं पण इम्प्लिमेंट करत नाही आणि इम्प्लिमेंट केलं नसल्यामुळे तरुणांना रस्त्यावर यावं लागतंय आणि हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र राणा बोटले साहेब यांनी थोडा वेळ देत आहेत आणि आमच्या लेवलवर यांना जेवढी मदत करेल तेवढी आम्ही चालेल।